नमस्कार, मी अर्चना. आजच्या व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहिल्या व्लॉगमध्ये अग्निहोत्राबद्दल आपण माहिती पाहिली आणि त्यानंतर आपण आहाराविषयीही माहिती पाहिली. किती प्रकारचे आहार आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. तसेच आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मंत्रयोगाबद्दल माहिती देणार आहे. साधनेचे अनेक मार्ग आहेत. त्यातीलच एक मार्ग म्हणजे मंत्रांचा जप करणे. हा जप आपण 4 प्रकाराने करू शकतो: वैखरी, उपांशु, मानसिक आणि लिखित. वैखरी या प्रकारामध्ये आपण मोठ्याने बोलून तो मंत्र, तो जप करत असतो. तर उपांशुमध्ये आपण एकदम हळू आवाजात आपल्यालाच फक्त ऐकू येईल असं, ज्याला आपण पुटपुटणं म्हणतो, त्यात फक्त ओठांची हालचाल असते, पण आवाज हा ऐकू येणार नाही इतका असतो. आणि मानसिक जपामध्ये ओठांची हालचाल नाही करायची. तो जप आपण मनातल्या मनात करायचा, डोळे बंद करून. आणि लिखित जप हा लिहून केला जाणारा जप आहे. मंत्र जपाचे मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर खूप फायदे आहेत. याने मन शांत होतं, एकाग्रता वाढते, स्थिरता येते, शांती आणि आनंद अनुभवायला मिळतो. हे एक प्रकारचं ध्यान आहे. ज्यांना नुसतं डोळे बंद करून ध्यान करणं हे अवघड वाटतं, त्यांच्यासाठी मंत्राच्या साहाय्याने ध्यान करणं हे खूप सोपं होईल. मंत्र म्हणताना कोणतं आसन घ्यायचं याचंही खूप महत्त्व आहे. मंत्रांचे जे 4 प्रकार आहेत, वैखरी, उपांशु, मानसिक आणि लिखित, यातील प्रत्येक साधनेचे परिणाम हे वेगवेगळे आहेत. जसे की लिखित जप हे तुम्ही लिहून म्हणजेच शरीराच्या साहाय्याने करत असता. त्यामुळे शरीराला होणारे आजार, शरीराचे भोग हे कमी होतात. साधारणपणे साधना सुरू करताना ती वैखरीपासून मग मानसिकपर्यंत अशी स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत अशी करावी. असं म्हणतात की कलियुगामध्ये मंत्रसाधना ही सोपी आहे, पण ती योग्य प्रकारे करायला हवी. योग्य प्रकारे म्हणजे मंत्रांचे उच्चार स्पष्ट असावेत. ज्या ठिकाणी बसून आपण मंत्र म्हणणार आहोत तिथे शांतता असावी. त्यासाठी पहाटेची वेळ ही सर्वात चांगली अशी सांगितली जाते. मंत्र म्हणण्याआधी आंघोळ करून किंवा स्वच्छ हातपाय तोंड धुवून दररोज ठरलेल्या वेळी ते म्हणावेत. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसूनही म्हटले तरी चालतं. फक्त पाठीचा कणा हा ताठ ठेवायचा. शक्ती नेहमी खालून वरती या दिशेने वाहत असते, त्यामुळे ताठ बसूनच मंत्र म्हणावेत. एकदा मंत्र म्हणायला सुरुवात केली की त्यामध्ये प्रयत्नपूर्वक सातत्य ठेवायचं. सुरुवातीला अवघड जाईल, पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून ते सातत्य आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर हळूहळू फरक जाणवायला लागेल. राग येणं, चिडचिड होणं हे हळूहळू कमी होईल. शांतपणे विचार करण्याची वृत्ती वाढेल. प्रत्येक वेळी स्वतःचाच विचार करण्याची जी सवय असते ती कमी होईल, म्हणजेच अहंकार कमी होईल आणि दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती जास्त वाढेल. म्हणजे मनुष्याचा स्वभाव असा असतो की माझ्यासाठी कोणी कोणी काय काय केलं, हा बेसिक स्वभाव झाला. पण जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो, आपण कोणाला मदत केली, हा विचार आपल्यामध्ये जागृत व्हायला लागतो. प्रत्येक मंत्राची एक विशिष्ट लय असते. त्या लयीमध्ये ते म्हटल्यानंतर आपल्या श्वासामध्ये सुद्धा एक लय तयार होते. प्रत्येक मंत्र उच्चारताना खोलवर श्वास घेऊन मग तो उच्चारायचा. मग हळूहळू श्वास बॅलन्स व्हायला लागतो. श्वास बॅलन्स झाला की त्याचा परिणाम मनावर होतो. मन शांत होतं. शरीराच्या प्रत्येक भागावर जो एक प्रकारचा ताण असतो, सतत तो ताण जो जाणवत असतो, तो हळूहळू रिलॅक्स व्हायला लागतो. सुरुवातीला मुद्दाम होऊनच चेहऱ्यावरचे स्नायू, आपले हात, पाय, बोटं हे आपण प्रयत्नपूर्वक शिथिल करायचे, रिलॅक्स करायचे. श्वास घेताना पोटाच्या स्नायूंपासून तो श्वास घेतला गेला पाहिजे. यासाठी सुरुवातीला
श्वासाची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. एक हात पोटावर ठेवून पूर्ण श्वास आत खोलवर घेऊन पोट वर येत आहे का ते पाहायचं आणि पोटापासून श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता, लंग्सची कपॅसिटी वाढते. श्वास नाकानेच घ्यायचा. मान, पाठ, डोकं एका सरळ रेषेत ठेवायचं, पण रिलॅक्स ठेवायचं. सुरुवातीला एका जागी बसणं थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू बसण्याची सवय लागेल. ज्या लयीमध्ये तुम्ही मंत्र म्हणता ती लय एकच ठेवायची, ती बदलायची नाही. बसण्यासाठी कापडी आसन घ्यायचं. मंत्रसाधनेने भावना मोकळ्या होत असतात, त्यामुळे बऱ्याचदा डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर येतात. तेव्हा ते येऊ द्यायचं, रडायचं. भावना मोकळ्या झाल्या की हळूहळू नकारात्मकता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. मग आपल्याला ज्या व्यक्तींचा राग येत होता त्यांनाही हळूहळू समजून घेता येतं. आत्मविश्वास वाढला की कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. आपल्यासोबत कोणीतरी शक्ती आहे, परमेश्वर आहे हे जाणवायला लागतं. सुरुवातीला मोठ्याने मंत्र म्हणून जप करायचा. मोठ्याने मंत्र म्हटल्याने काय होतं, आपण आवाजामार्फत आपण व्यक्त होत असतो आणि त्याने भावनेवर आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे आपला आवाज हेच आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं एक प्रकारे साधनच आहे. हेच भावनांचं नातं आपल्या श्वासाशी आहे आणि श्वासाचं नातं हे मंत्रांशी. त्यामुळेच मंत्रसाधनेमुळे श्वासाची गती आणि भावनिक स्थिती उत्तम होते. भावना अस्थिर असतील, मनामध्ये चंचलता असेल तर समजायचं अजून नकारात्मकता गेली नाही. मग मंत्रसाधना चालूच ठेवायची. हळूहळू निगेटिव्हिटीतून आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे आणि हे होतंच नक्कीच. आता तुम्ही म्हणाल सुरुवातीला श्रद्धा नाही, पण तरी आम्ही मंत्रच फक्त म्हणतोय, तर त्याचा परिणाम होईल का? तर श्रद्धा असली किंवा नसली तरी परिणाम हा होणारच. फक्त श्रद्धा असेल तर तो थोडा जास्त होईल. मंत्र म्हणताना शक्य असेल तर ज्या देवतेचा तुम्ही मंत्र म्हणताय त्याची डोळ्यासमोर मूर्ती आणायची, अनुभव घ्यायचा आणि एकदा डोळ्यासमोर मूर्ती आली, हळूहळू ती सवय झाली की मग भाव आणायचे. त्या प्रकारचे भावही आले पाहिजेत. म्हणजे ज्या देवाची साधना तुम्ही करताय, ज्या देवाचा तुम्ही मंत्र म्हणताय त्या देवापर्यंत तुम्हाला पोचण्यासाठी त्याला डोळ्यासमोर तुम्हाला आणावं लागेल. त्याच्याशी तुमचे भाव जुळले पाहिजेत. पूर्ण समर्पणाने तुम्ही ही साधना करायची. पूर्ण समर्पण भावनेने तो मंत्र म्हटल्यामुळे आपल्या मनातील इच्छा, आपले संकल्प तो मंत्र पूर्ण करतो. मंत्र या धातूचा अर्थच कोणत्याही कार्याकरिता कोणत्याही देवतेचे आमंत्रण म्हणजे आवाहन करणे असा याचा अर्थ आहे. आपण जो मंत्र घेणार त्या मंत्राची जी देवता असेल त्या देवतेशी एकनिष्ठपणा बाळगायचा. त्या देवतेविषयक जिथे जिथे कार्य चालू असेल तिथे तिथे आपण आपल्या परीने सक्रियतेने सद्भावनेने सहाय्य करायचे. म्हणजे आता आपण स्वामी समर्थांची जी कोणी साधना करतात ती तिथे मठामध्ये जातात. ज्या भक्तांना दररोज शक्य आहे ते जवळच्या मठात दररोज जातात आणि दर गुरुवारी जाणारेही बरेच भक्त मंडळी असतात. जसं की उदाहरण द्यायचं झालंच तर समजा तुम्ही तुमच्या जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरात जात असाल तर तिथली शक्ती तुम्हाला अनुकूल होते आणि तिथली शक्ती जर तुम्हाला अनुकूल असेल तरच मग पंढरपूरच्या विठ्ठलाची जी मुख्य शक्ती आहे ती तुम्हाला उत्तम प्रकारे प्राप्त होते. आत्तापर्यंत आपण हे तरी पाहिलंच की मंत्रामध्ये शक्ती तर खूप आहे, पण कसं आहे ना, जलाशय कितीही मोठा असला तरी भांड्याच्या आकाराप्रमाणेच पाणी मिळेल. तसंच मंत्राचा जप करणाऱ्याने सर्वांगीण अनुकूलता मिळवायची. म्हणजे देहशुद्धी, आचारशुद्धी, वृत्तीशुद्धी, चित्तशुद्धी व प्रयत्नशुद्धी ही सुद्धा ठेवावी. म्हणजे त्या मानाने त्याचे फळ मिळेल. तर आज आपण पाहिलं की मंत्रांचे उच्चार किती महत्त्वाचे आहेत,
मंत्र म्हणणाऱ्याचे आचरण किती महत्त्वाचे आहे आणि तो किती शुद्ध मनाने त्यात प्रयत्न करत आहे. आजची मंत्राची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.